सगळ्या संस्थांना आर्थिक मदतीसोबतच अनेक वेगवेगळ्या प्रकारे या उपक्रमामुळे मदत होते. कार्यकर्ते मिळतात, कपडे, धान्य, वस्तुरूपात मदत मिळते. काहींना कॉम्प्युटर्स, तर काहींना ॲम्ब्युलन्सेस, काहींना संस्थेचं काम उभं करायला जमिनी मिळाल्या. या सगळ्या संस्थांच्या वतीने प्रातिनिधिक मनोगत आज बीड इथल्या शिरूर कासार या गावात आजोळ परिवार ही संस्था चालवणारे श्री कर्ण तांबे करणारे, मी त्यांना इथे आमंत्रित करते. देणे समाजाचे या सद्भावना महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी आवर्जून उपस्थित असलेले डॉक्टर पद्मश्री तात्यारावजी लहाने साहेब, प्रमुख अतिथी सन्माननीय श्री संजयजी उपाध्ये सर, दूरवरून आलेल्या सर्व संस्थांचे अधिकारी, पदाधिकारी, त्याचबरोबर कार्यकर्ते, देणे समाजाचे याची संपूर्ण टीम, त्याचबरोबर पुणेकर सर्व दाते मंडळी आणि ज्या ताईंचं नाव आमच्या हृदयामध्ये आहे, आमच्या मनामध्ये आहे, अशा देणे समाजाचे या उपक्रमाच्या सर्व आदरणीय विनाताई. खरं तर विनाताई आपलं नाव फक्त आमच्या मनामध्ये नाही, तर आमच्या प्रकल्पातील बांधकाम असो, वस्तू असो, अगदी भांडी असो, एवढंच काय तर प्रकल्पातल्या भाकरीवरती पण आम्हाला कधी कधी आपलं नाव दिसतं. खरं तर आमच्या आजोळातील आजी आजोबा आम्हाला खूप मानतात पती पत्नीला. त्यांना असं वाटतं की हेच आमच्यासाठी सर्व काही आहे. परंतु ज्यावेळी आजोळात आपल्या नावाचा विषय निघतो त्यावेळी त्यांनाही विनाताई हे नाव खूप जवळचं वाटतं. का झाली विनाताई या नावाची एवढी जवळीक? का देणे समाजाचे हा प्रकल्प देणे समाजाचे हा उपक्रम प्रत्येक प्रकल्पामध्ये हवा असा वाटतो, प्रत्येक प्रकल्पामध्ये त्याचं नाव निघतं. नमस्कार, मी कर्ण एकनाथ तांबे, आजोळ परिवार अनाथ वृद्धाश्रम प्रकल्प शिरूर कासारचा संचालक. सन 2018 साली निराधार वृद्धांसाठी जे रस्त्यावरती भटकतात, जेवण मागतात, पैसे मागतात, अंध आहेत, दिव्यांग आहेत, मतिमंद आहेत, अशा व्यक्तींची सेवा शुश्रूषा आम्ही पती पत्नी दोघेही करतो. सन 2018 साली प्रकल्प सुरू केला आणि अवघ्या 1.5 वर्षामध्ये लॉकडाऊन सुरू झाला. अगदी आम्हाला भाजीपाला सुद्धा ताई उधारीवरती आणावा लागला. काय करावं या विवंचनेत असताना त्यावेळी मी एका कंपनीत काम करायचो, पण कंपनीचाही पगार तुटपुंजा पडायला लागला, कारण माणसं वाढायला लागली. काय करावं या विवंचनेत असतानाच आदरणीय विनाताई गोखले यांनी अचानक अशी संस्थेला भेट दिली, आजोळ परिवाराला भेट दिली. आहे तशी परिस्थिती आदरणीय ताईंना सांगितली, ताईंनी ती पाहिली आणि मागच्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये आमच्या आजोळ परिवाराला या स्टॉलवरती स्थान मिळालं आणि 2 वेळच्या भाकरीला म्हणजे 2 वेळच्या भाकरीची पंचायत असणाऱ्या प्रकल्पाचं जणू रुपडच पलटलं गेलं. या मागच्या वर्षीच्या सद्भावना महोत्सवामध्ये आम्हाला स्टॉलवरतीच 2,33,000 रुपयांची मदत मिळाली. त्याचबरोबर आदरणीय क्षितिज हेर्लेकर सर यांच्याकडून एक दुधासाठी सुंदर अशी गाय मिळाली आणि प्रकल्पाचा दुधाचा प्रश्न मिटला. त्यानंतर काही दिवसभरातच ताई सुमारे 3 लाख रुपयांची आणखी मदत झाली आम्ही गावी गेल्याच्या नंतर. आणि त्यामध्येच मग आम्हाला काही बांधकाम करता आलं, काही वस्तू खरेदी करता आल्या, शौचालय असेल, बाथरूम असेल, त्याचा स्लॅब असेल, असं एवढं काम करता आलं. त्याच्यानंतर पुन्हा आरोग्याचा जो महत्वाचा प्रश्न आहे आजी आजोबांचा, तोही काही प्रमाणात आम्हाला सोडवता आला. त्याचबरोबर याच उपक्रमाच्या माध्यमातून आदरणीय कांचनताई पाथे या ताईंनी कैलासवासी नयना मकरंद तांबे या नावानं गोशाळा प्रकल्प उभारणीसाठी आपल्या आजोळ परिवाराला 9 लाख रुपयांची मदत केली आणि बघता गोशाळा प्रकल्प उभारला. खर तर याच्या माध्यमातून आदरणीय म्हणजे किती नावं घ्यावेत असं वाटतं कधी कधी की बोर घ्यायचा होता ताई मागच्या उन्हाळ्यामध्ये, तर सुधीरजी गद्रे असतील ज्यांनी 25,000 रुपयाची त्यासाठी मदत केली. त्यानंतर अनिलजी गानुसर असतील, त्यांनीही सोलार बसवायचं होतं, त्यासाठी आपल्याला मदत केली. देणे समाजाचे हा फक्त आमच्यासाठी एक उपक्रम राहिलेला नसून मला असं वाटतं की प्रकल्प रूपी एखादं जहाज जसं गोते खातं, एखादं जहाज जसं डुबतं, त्याला दिशा कळत नाही, ते दिशा दाखवणारं आम्हाला देणे समाजाचे हा उपक्रम एक होका यंत्र वाटतं. खरं तर आमच्या आजोळ परिवारातील आजी आजोबा असतील, त्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य या सगळ्या सेवांची पूर्तता करणारं आम्हाला ते एक मंदिर वाटतं आणि त्या देवालयातील आई म्हणजे आदरणीय विनाताई आम्हाला वाटतं. या आईला साकडं घातलं
की आम्हाला माहितीये की आमच्या मागणीचा नवस पूर्ण झाला म्हणजे झाला. कारण या आईला कुठलीही गोष्ट आम्ही सांगितलेली ती झाली नाही असं अजिबात होत नाही. आमच्या प्रकल्पाचं रुतलेलं चाक जे असेल आपल्या कोणाच्या इथे चालायला लागतं, चालणारं चाक पळायला लागतं आणि पळणारं चाक तो प्रकल्प नक्कीच त्या त्या क्षेत्रामध्ये प्रगती केल्याशिवाय राहत नाही. आदरणीय ताई, अभय सरांना म्हणजे काही दिवसापूर्वी आपल्यालाही माहिती आहे 3-1 महिन्यापूर्वी मी एका कंपनीमध्ये जॉब करायचो प्रायव्हेट आणि त्यातून हा प्रकल्प बऱ्याच प्रमाणात चालवण्याचा प्रयत्न करायचो. पण 3 महिन्यापूर्वी नाशिक सारख्या ठिकाणी, नाशिक ते बीड खूप अंतर आहे, बदली होत असल्यानं माझं ते काम सुटलं. आता काय करावं या विवंचनेत असताना आदरणीय अभयजी पटवर्धन सर यांना ही गोष्ट समजली. तर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मला जेवढा पगार असेल पुढच्या 6 महिन्यापर्यंत तो सर्वच्या सर्व पगार तुला पुरवला जाईल म्हणून सांगितलं. त्याचा हा 3रा महिना आहे. खर तर अभय सरांना असं वाटायचं खूप काम त्यांना आपल्या आजोळचं आवडतं, मनापासून आवडतं. त्यांना असं वाटायचं की हा जो प्रकल्प आहे हे काम मी पुण्यात सुद्धा सुरू करावं आणि त्यांच्या इच्छेखातर आम्ही प्रयत्न केला होता. परंतु आम्हाला काय तशा प्रकल्पासाठी जागा मिळाली नाही, कारण पुण्यामध्ये जागा मिळणं तेवढंच सोपं नाही. जर त्यांची समजा तशी जर जागा मिळाली असती तर यावर्षी आम्ही पुण्यात देखील असतो. खरं तर यावर्षी आम्ही म्हणजे अगदी आम्ही भरभरून पावलेलो आहेत ताई मागच्या वर्षी. यावर्षीही आम्ही आपल्याकडं आपल्या सर्वांकडं आमच्या आजोळ परिवारातील आजी आजोबांसाठी पक्का निवारा हवाय म्हणून आलोय. कारण आजोळ परिवाराची आजची अवस्था म्हणजे असं आहे की काही जण अगदी पडवीमध्ये झोपतायत, आम्ही किचन शेड मध्ये झोपतोय, त्यानंतर काही जण जेवणाच्या खोलीमध्ये झोपतायत. आम्हाला आमच्या आजी आजोबांसाठी पक्का निवारा हवाय, या गोष्टीसाठी आम्ही आलेलो आहे, या मागणीसाठी आम्ही आलेलो आहे. आणि आमची खात्री आहे, पुणेकरांवरती सर्व दात्यांवरती आमचा विश्वास आहे की नक्कीच आम्ही मोकळ्या हाताने जाणार नाही. नक्कीच आम्हाला आमच्या आजी आजोबांना जाऊन सांगायचे की आम्ही तुमच्यासाठी हक्काचा निवारा घेऊन आलोय. आपण सर्वजण या ठिकाणी आलात. आजोळ परिवारासह, आजोळ परिवाराचा 14 नंबरचा स्टॉल आहे, या स्टॉलसह सर्व स्टॉलला आपण भेट द्यावी, इथल्या सगळ्या संस्थेचं काम समजून घ्यावं. पुन्हा एकदा आपण या उपक्रमामध्ये आम्हाला सामील करून घेतलं. आपल्या सर्वांचे मनातून, मनापासून आणि मनापर्यंत असे धन्यवाद. थांबतो. जय हिंद.